हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजत आले आहेत घड्याळामध्ये 9 वाजून 20 मिनटं झालेले आहेत आणि वॉकवरून मी आलेली आहे. साधारणपणे वॉकला मी 8:05 किंवा 8:10ला घरातून बाहेर पडते. अंघोळ वगैरे, मुलांचा डब्बा वगैरे दिला ना, की झाडू वगैरे मारून झाडलोट करायची घराला, अंघोळ वगैरे करायची आणि मस्तपैकी वॉकला जायचं. जोपर्यंत मॉर्निंग वॉकवरून येत नाही ना तोपर्यंत काही फ्रेश असं वाटत नाही. कारण की मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर मस्त अशी फ्रेश हवा आणि मस्त असं कोवळं कोवळं ऊन, मैत्रिणीसोबत सकाळी गप्पा, तर असं सगळं सकाळचं वातावरण असतं प्रसन्न असं. आणि घरामध्ये देखील मस्तपैकी म्हणजे सगळं काम बऱ्यापैकी सकाळीच उरकलेलं असतं. त्याच्यामुळे कामाचं एवढं काही जास्त बर्डन वगैरे येत नाही. आणि राहिलेली जी कामं असतात ती वॉकवरून आल्यानंतर करते. तर 9 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत आणि भूक प्रचंड लागलेली. तर भाजी चपाती ही सकाळीच तयार होती. पण ना आज नाश्त्यामध्ये पोहे खावेसे वाटत होते मस्तपैकी गरम-गरम. त्याचं कारण देखील सांगते. कारण की वॉकवरून येत असताना ना तिकडे एक कोपऱ्यामध्ये एक आजोबा ना गाडी लावतात पोह्यांची. कांदा पोह्यांची गाडी लावतात आणि तिथे बरेच जण कांदा पोहे वगैरे खात उभे असतात. तर मस्तपैकी ती कांदा पोह्याची प्लेट बघितली तिथे आणि मग असं वाटलं की हां, आता आज नाश्त्याला मस्तपैकी कांदा पोहेच करूया म्हणून. तर तिथे खायला काही वाटत नाही. म्हणजे तिथे देखील आम्ही असं वाटतं की कधीतरी त्या काकांकडनं, त्या बाबांकडनं नाश्ता वगैरे आपण घेऊ शकतो. पण असं असतं ना, की सकाळचा एक घाईचा वेळ असतो. 9:30ला माझा क्लास असतो आणि पुन्हा तिथे 10 मिनिटं जर घालवायची म्हटली, तर मग सगळ्याच गोष्टीला वेळ होतो. तर तसंच काहीसं झालं. म्हटलं की जाऊ दे, आज घरी गेल्याबरोबर मस्तपैकी हातपाय धुवून मस्तपैकी कांदा पोहे बनवते. तर कांदा पोहे बनवायला घेतलेले आहेत. मी कांदा पोहे फोडणीला घातले आणि वाफ द्यायला ठेवलेलं आहे. मस्तपैकी शेंगदाणे वगैरे घालून, कांदा आणि भरपूर अशी मिरची घालून मस्तपैकी खमंग चरचरीत असे पोहे केलेत. पोहे मला साधारणपणे तिखटच आवडतात आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी खमंग कुरकुरीत असे शेंगदाणे. तर निलयची अंघोळ चाललेली आहे आणि निलयला कांदा पोहे हे लिंबाबरोबर फार आवडतात. लिंबाचा रस त्या कांदा पोह्यावर असायला पाहिजे असं त्याचं मत आहे आणि माझं देखील. कारण की पोह्यांमध्ये ना लोहाचं प्रमाण असतं आणि ते लोह जर आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब व्हायचं असेल ना, तर त्यामध्ये थोडाफार लिंबाचा रस हा घातलाच पाहिजे. कारण की व्हिटॅमिन सी जर असेल ना, तरच आपल्या रक्तामध्ये पटापट लोह शोषलं जातं. म्हणूनच काय करायचं, जे पण आपण जेवतोय किंवा नाश्ता वगैरे असं काही करत असाल ना, त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस नक्की घाला. तर इथे चहा देखील मस्तपैकी माझ्या मिस्टरांनी तयार करून ठेवलेला ब्लॅक टी. सकाळचा ब्लॅक टी तेच करतात. क्वचितच मी करते कारण की मग मी वॉकला गेल्यानंतर ते साधारणपणे अर्ध्या पाऊण तासाने जातात. मग चहा वगैरे त्यांचं ते करून घेतात. मला वेळ असेल तर मी देखील करून देते, पण शक्यतो तेच करतात. तर ते इथं मस्तपैकी कांदा पोहे वगैरे झालेले आहेत आणि भूक देखील लागलेली आहे आणि मस्तपैकी ब्लॅक टी माझा मी करून घेतलाय. नीरजची देखील अंघोळ वगैरे झाली आहे. आता दोघांच्या प्लेट मी लावते आणि मस्तपैकी गरमागरम कांदा पोहे आम्ही खाऊन घेणार आहोत. आता 5च मिनिटामध्ये चिऊ देखील येईल क्लासला आणि मग तिचा क्लास सुरू होईल. पण त्याच्या आधी म्हटलं नाश्ता वगैरे करून घेऊया. कांदा पोहे तर मी बनवले आणि निलय मला म्हणतोय, "मम्मी तू माझ्या डब्याला डाळ-भात वगैरे देशील का? वरण-भात वगैरे देशील का? म्हणजे डाळ थोडीशी तिखट अशी भातावर टाकून देशील का डब्याला?" तर मी म्हटलं, की "अरे ते डब्याला दिल्यानंतर ते एकदम असं थंड होईल आणि ते थंड वरण-भात किंवा तिखट डाळ खायला चांगली वगैरे काही लागत नाहीये. तर तू म्हणजे भाजी चपाती घेऊन जा." पण त्याचं म्हणणं होतं, की "नाही माझे मित्र आणतात आणि मला पण असं म्हणजे आमटी भात असं खावावासा वाटतो." तर मी म्हटलं, "द्यायला काही नाहीये, मी देईल पण नंतर तुलाच ते आवडणार नाही." कारण की हा ना घरी आल्याबरोबर असा त्याला आमटी भात जो असतो ना, गरम डाळ वगैरे लागते आणि थंड डाळ तो नक्कीच मला माहिती आहे तो खाणार नाही. मग म्हणत होता, की "मग ठीक आहे, मग मला पोहे तरी देशील का?" तर म्हटलं, की "ठीक आहे, पोहे घेऊन जा" म्हटलं. तर आता हे जे पोहे आहेत नाश्ता वगैरे झाल्यानंतर थोडीशी कढईमध्ये पोहे आहेत, तर ते त्याला मी नाश्त्याला देणार आहे. कसं असतं ना मुलांचं, एकमेकांच्या डब्यामध्ये बघतात काय आहे ते आणि त्यांना देखील असं वाटतं, की माझ्या डब्यामध्ये देखील हे असावं. तर असो, मी शक्यतो मुलांना भात, आमटी किंवा खिचडी वगैरे असले प्रकार काही देत नाही, मॅगी वगैरे. कारण की मॅगी दिल्यानंतर पण ती पण अशी थंडगार होते आणि त्याचा असा गिचका होतो आणि वरण-भात, खिचडी देखील थंडगार चांगली वाटत नाही खायला. म्हणून मुलांना ना मी शक्यतो भाजी चपातीच देते डब्याला.
तर आता इथे ना माझा क्लास वगैरे सुरू झाला. चिवचा क्लास चालू आहे आणि यांनी मला सांगितलं होतं, की "त्या चावीचं किचन तुटलेलं आहे, कधी लावणार आहेस तू?" तर म्हटलं, की आज मला ते आठवलं आणि म्हटलं, की चला आज ते किचन लावूनच घेते. तर ह्या चावीला फक्त रिंगच राहिलेली आहे. तर आता ती रिंग काढते आणि मस्तपैकी छान असं किचन आहे माझ्याकडे. तर ते किचन मी आता या चावीला लावून घेते. तर चिवला फार आवडलं किचन आणि ती म्हणत होती, "कुठून घेतलं सांगा ना टीचर तुम्ही." तर मग तिला सांगितलं, "हे ना बुद्धगयाला माझी नणंद गेली होती ना, तर तिकडनं त्यांनी आणलं. तर त्यांनी ते गिफ्ट केलंय." तर ते खूप छान असं बुद्धांची चेन आहे ती, किचन आहे ते. तर मी तुम्हाला दाखवते आणि हे आधी पहिलं लावून घेते. ताईंनी मला हे कधीचं किचन देऊन ठेवलं होतं, पण हे किचन मी असं सांभाळून ठेवलं होतं. म्हटलं की नाही हे लावायचं तर आपल्या चावीलाच लावायचं. नाहीतर असं मी इथे-तिथे कुठे लावणार नाहीये. तर मस्तपैकी ते हे किचन आता मी लावलं. इतकं सुंदर आहे ना छोटंसं नेपाळवरून घेतलं होतं त्यांनी आणि ते किचन आता मी ते लावलेलं आहे. तर आता ते जवळून दाखवते. इतकं सुंदर वाटतंय ना ते. हे बघा ही छोटीशी अशी बुद्धा स्टॅच्यू आहे आणि त्याला चाव्या वगैरे लावलेल्या. तर असं हे ते किचन आहे. तर खूप सुंदर वाटतं. तर आता हे किचन लावलं ना, म्हणजे नुसत्या चाव्या काही बरोबर वाटत नव्हत्या. तर हे किचन लावल्यानंतर छान वाटायला लागले. अगोदर देखील बुद्धांचंच किचन होतं. पण ते ना असं वरतून 2-3 वेळा चावी पडल्यामुळे ते तुटलं. तर आता हे लावलेलं आहे. तर क्लास वगैरे झाल्यानंतर इकडे मी किचनमध्ये आलेली आहे आणि किचनमध्ये आता माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आता मी एवढं डिटेलमध्ये दाखवत बसलेली नाही. तर आज मी केलेली आहे सुकी मच्छी जी असते ना, वाकटी मच्छी. तर त्याची आमटी मी केलेली आहे मस्तपैकी बटाटा आणि त्याचं म्हणजे वाटण वगैरे करून ती सुकी मच्छी केलेली आहे. आणि बटाट्याचा कचरा आणि सुक्या मच्छीचा जो तोंड वगैरे असतं ना, त्याचा कचरा तो मी एका प्लेटमध्ये ठेवलेला आहे. तर तो मी कट करून ना झाडांना घालणार आहे खत म्हणून. तर इथे किचन वगैरे आता स्वच्छ करून घेतीये. आज मला एका महत्त्वाच्या विषयावरचं म्हणजे बोलावंसं वाटतंय. कारण की बघा नवरा-बायकोमध्ये भांडणं तर होतातच. कपल्समध्ये भांडणं तर होणारच होणार. असं नाहीये की प्रत्येक कपल हे परफेक्ट असतंच. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये देखील रुसवा-फुगवा असं होतंच. पण काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. रागवा पण बोलण्याची मर्यादा जी आहे ना, ती आपण ओलांडली नाही पाहिजे. कारण की ना जखम जी आहे ना रागाने होत नाही, तर ती ना शब्दांनीच होते. भांडणं झाल्यानंतर दोघंही म्हणजे नाराज राहतात, एकमेकांशी बोलत नाही. पण आपण ना कधीतरी असं होतं, की एखाद्या गोष्टीचा आपल्याला राग येतो, मग तो नवरा असू दे, की बायको असू दे. राग येतो आणि आपण ती बोलतच नाही. आणि आपल्याला अशी आपण अपेक्षा करतो, की समोरच्याने ती समजून घेतली पाहिजे. पण कसं आहे ना, रागाचं, नाराज होण्याचं कारण आपण सांगितलं पाहिजे. कारण की आपण कोणाचं मन वाचवू शकत नाही, नाही का? आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाद झाला ना, तर तो फक्त आपल्या दोघांमध्येच, नवरा-बायकोमध्येच ठेवला पाहिजे. त्याचा आपण तमाशा नाही बनवला पाहिजे. म्हणजे की जसं छोट्या-छोट्या गोष्टी इकडे-तिकडे सांगणं, तर त्याचं काय होतं ना, इश्यू होतो आणि उगाचच भांडणं आणखीन वाढण्यास याच गोष्टी कारणीभूत ठरतात. भांडण होण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपण ना, ज्यावेळेस भांडत असतो, त्यावेळेस आपण फक्त एकमेकांमधल्या चुकाच बघत असतो. गुण आपण लक्षात ठेवत नाही आणि भांडणाचा तो असा एक क्षण असतो ना, त्यावेळेस आपल्याला फक्त आणि फक्त चुकाच आठवत असतात. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तो एक क्षण असतो ना, तो मी फक्त एका क्षणाचा नाहीये किंवा मी फक्त एका क्षणाची नाहीये, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि भांडतेवेळी ठीक आहे, थोडंसं भांडण झालं, तर शब्दांच्या मर्यादा आपण ओलांडल्या नाही पाहिजेत आणि काही चांगले गुण देखील आपण समोरच्या व्यक्तीचे लक्षात ठेवले पाहिजेत. पुन्हा असं होतं, की रुसतो, फुगतो, पण आपण हे सगळं करत असताना रुसवा-फुगवा तर आलाच, पण हे आपण यामध्ये विसरलं नाही पाहिजे, की तुमच्यासाठी मी देखील बरंच काही सोडलेलं आहे आणि माफही केलेलं आहे. त्याच्यामुळे ना ही गोष्ट स्पष्टपणे एकमेकांमध्ये बोलणं खूप गरजेचं आहे. नातं तेव्हाच मजबूत होतं, जेव्हा भांडणंही प्रेमाने होतात, नाही का? असं मला वाटतं. सकाळी मी इव्हनिंग वॉकला आले होते आणि माघी गणपती आता बऱ्याच ठिकाणी बसताय. तर हा रस्त्यामध्ये मला हा माघी गणपती दिसला. अ, तर खूप छान वाटलं म्हणून मी ते शूट केलं. तर आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो, माझं चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.